हो, आज मी 10 मे 2025 शनिवार रोजी मुलुंड ईस्टमधील तारासिंग उद्यानमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आलो होतो. मला सकाळच्या आरतीचा लाभ मिळाला आणि खूपच छान वाटलं. म्हणजे अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याचा लाभ सर्व भक्तजन घेत असतात. सर्वांना चांगला अनुभव पण येतो आहे. या ठिकाणी एक सुंदर वास्तू बनवली आहे, त्याबद्दल मी माझ्या वतीने आभार मानतो. सर्व जे कोणी या संबंधित भक्त आहेत त्यांचे खूप आभार मानतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलेही दक्षिणा दान वगैरे घेतलं जात नाही, हेही विशेष आहे या मंदिराचं. तर या सर्व ट्रस्टींचे आभार. आणि यापुढे हा उपक्रम असाच चालू राहील. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या व्यवस्थेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. अगदी सुंदर या ठिकाणी अतिशय सुंदर वास्तू या ठिकाणी तयार केलेली आहे या तारासिंग उद्यानमध्ये, आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. खूपच सुंदर या ठिकाणी हे मंदिर बनवलेलं आहे. आतमध्ये सुद्धा सुंदर व्यवस्था भक्तजनांना या ठिकाणी प्रार्थनेला किंवा आरतीला बसण्यासाठी सुंदर व्यवस्था केलेली आहे. हे पहा, आतून सुंदर व्यवस्था. भक्तजन या ठिकाणी बसून आरती करतात. रोज सकाळी या ठिकाणी आरती 8 वाजता होते. या आरतीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही सर्वांवरच आहे, ती सदैव राहावी अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांनी केव्हा तरी सर्व मुंबईकरांनी या ठिकाणी येऊन या सुंदर मंदिर आणि तिथल्या 8 वाजता होणाऱ्या आरतीचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. खूप सुंदर. आता बाहेरून हा आतून मी दाखवला, आता बाहेरून सुद्धा सुंदर वास्तू बनवलेली आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी हे विकास जी आहेत यांच्यामुळे मला ह्या आरतीचा लाभ मिळाला. कारण त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही थोडा वेळ असेल तर थांबा, आणि इथे आता आरती होणार आहे स्वामी समर्थ महाराजांची, तर आपल्याला वेळ असेल तर थांबा. ते मी भाग्य समजतो माझं. मी असं ऐकल्यावर मी मुद्दामून थांबलो. मग किती वेळ लागणार आहे काय वगैरे अजिबात विचारलं नाही. त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. खूपच सुंदर व्यवस्था. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दानपेटी वगैरे असं काही नाही आहे. कोणाकडूनही काही इथे घेतलं जात नाही आहे. या व्यवस्थेचा सर्वांनी लाभ घ्यावा. ओम.